मी एक ठाम आई आहे. असं नाही की कठोर आहे, पण जे योग्य वाटतं ते करताना कधीच थांबत नाही. आद्या लहान असल्यापासून मी ठरवलं होतं की तिला चॉकलेट, बिस्किट असं काहीही द्यायचं नाही. तिला त्याची चवही माहीत नव्हती, त्याचा स्वीटनेस, त्याची टेस्ट हे देखील माहीत नव्हतं. म्हणूनच ते कधी मागणंही नाही. तिला चॉकलेट म्हणजे काय हे देखील माहीत नव्हतं, त्यामुळे ती कधी मागत देखील नव्हती. एके दिवशी माझ्या बाबांनी म्हणजेच तिच्या आजोबांनी तिला लाडाने एक चॉकलेट दिलं. ते तिने घेतलं, खाल्लं आणि तिला ते खूप आवडलं. त्या क्षणाला तिच्या डोळ्यात चमक होती, एक नवीन चव, एक नवीन अनुभव आणि तिला ते खूप आवडलं. मग तिने दुसरं चॉकलेट देखील मागितलं. नंतर मी ते तिच्याकडून घेतलं आणि तिला स्पष्ट सांगितलं की आद्या, आपण हे चॉकलेट खायचं नाही. ती थोडीशी रडली. मला वाटलं रडू दे, थोडीशी रडली तरीही चालेल, पण संस्कारांचं बियाणं रुजवायची ही वेळ आहे. आणि मग मी तिला शांत करण्यासाठी एक गोष्ट केली. तिला पाण्यात खेळायला खूप आवडतं. मी तिला 2 बकेटमध्ये पाणी दिलं आणि खेळ म्हटलं. ती त्याच्यात एकदम हरकून गेली. तिला चॉकलेटचं लक्षही नाही. दुसऱ्या दिवशी मी तिला व्यवस्थित समजावलं की बाळा, चॉकलेट खराब असतं, त्याने आपल्या पोटाला दुखी होते, आपले दात खराब होतात. ती अगदी शांतपणे हे सर्व ऐकत होती आणि मी तिला म्हटलं, आपण हीच गोष्ट आजीला समजावून सांगूया. ती आजीकडे गेली आणि आजीला तिच्या बोबड्या शब्दांमध्ये हेच सांगू लागली. त्या दिवशी मी समजून घेतलं की संस्कार म्हणजे फक्त ओरडणं किंवा नाही म्हणणं नव्हे, तर संस्कार म्हणजे समजावून सांगणे आणि समजून घेणे देखील आहे. मुलं ऐकतात, पण जर आपण त्यांना प्रेमाने समजावून सांगितलं तरच. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे आपण मुलांना शिकवलंय तेच मुलं जर इतरांना समजावून सांगत असतील तर तेव्हा कळतं की बीज आता रुजलंय. तुमचाही असा एखादा अनुभव आहे का जिथे मुलांनी खूप छोट्याशा वयात मोठं काहीतरी शिकवलं आहे? जर असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण जिथे अनुभव असतील खरे आणि शिकवण असेल मनातली,